महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे निर्माते आणि बौद्धाचार्यांचे जनक कश्यप तथा भैयासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेच्या तृतीय अध्यक्षा ममता सागर मीराताई आंबेडकर, सध्या कार्यरत असणारे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, संस्थेचे सल्लागार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी, मी थोडंसं नाव घ्यायचं टाळलं तर चालेल, म्हणजे आपल्याला वेळ जास्त मिळेल। ज्यांनी अंतःकरणातून हा सन्मान घडून आणायचं काम केलं असा नांदेड ग्रुप, संस्थेचे आजी माजी पदाधिकारी गायकवाड साहेब, दोन्ही गायकवाड साहेब, तिसरे गायकवाड साहेब, ठोके साहेब, पडगणे साहेब, सगळी माझी असल्यामुळे मग सगळेच तुम्हा सर्वांना मनापासून जय भीम करतो आणि काही शब्द तुमच्यासाठी देतो। दोन चार मुद्द्याचा उल्लेख बोलता बोलता किशोरच्या बोलण्यातून झाला, संतोषच्या बोलण्यातून, त्यातली मी थोडी खाल्ली आणि ती शिदोरी थोडी खाल्ली। बाबासाहेबांची शिदोरी फार मोठी आहे आणि ती परदेशातून आलेली आहे। ती शिदोरी मी खाल्लेली आहे आणि जो बाबासाहेबांची शिदोरी खाऊन माणसात येईल ना, तो माणसाला शहाणं करण्याचं काम करतो। फारसा उल्लेख झाला मला सगळ्यांना प्रथमतः हा विनंती करतो, आमच्या करण्याचं अभिनंदन करतो याने बाद नाही। एखादा माणूस सहजपणे म्हणेल, डॉक्टर साहेब, गायकवाड साहेब, एखादा माणूस सहजपणे म्हणेल मला कोणी विरोधक नाही, हे अजात शत्रू आहे, मला कोणी विरोधक नाही, माझे सगळे प्रेमाची माणसं आहेत। त्या माणसाला माझं आव्हान आहे की एकदा सामाजिक कार्य, खरं कार्य करायला सुरुवात कर, तुला विरोध होईल। तो काहीच करत नाही, काहीच करत नाही, त्याला कधी विरोध होण्याचं कारण नाही, पातळीत आहे। आणि जो करतो त्याला जर विरोध झाला नाही तर त्या कार्याला तेज नाही। तुम्ही मला सांगा, जेव्हा सिद्धार्थ होता, तेव्हा बुद्ध नव्हता, तो सिद्धार्थ होता, तर सिद्धार्थ असताना त्यानं विरोध केला होता। शाक्याने कोणी एका भांडणामध्ये की मी काहीही जर झालं तरी युद्ध मी करणार नाही, युद्ध करणार नाही, कारण माणसांना मारणं हा धर्म कुठला असू शकतो का? ही भूमिका सिद्धार्थाला मांडली आणि सिद्धार्थाला तिथे विरोध झाला। बघा, विरोध असा तसा नाही, सिद्धार्थाला विरोध असा तसा नाही झाला, विरोध घरच्यांनी केला, शाक्य संघाने केला आणि नुसता विरोध केला नाही तर शाक्य संघाच्या नियमाप्रमाणे सिद्धार्थाला शिक्षा दिली। सिद्धार्थाला 3 शिक्षा दिल्या। पहिली शिक्षा म्हणजे आम्ही तुला 3 शिक्षा देत आहोत, त्यातली कुठली स्वीकारायची हे तू ठरव, पण एक तरी तुला स्वीकारावी लागेल। पहिली शिक्षा ही की तू आमच्या बरोबर लढायचंस। दुसरी शिक्षा ही जर तू लढला नाहीस तर तुला आत्महत्या करावी लागेल, आणि या दोन्ही जर मान्य नसेल तर तू कायमस्वरूपी हे सोडून जाईल, आमच्या करावं नको, आमच्या कपिलवस्तूमध्ये। सिद्धार्थानं कोणती शिक्षा स्वीकारली? सोडून जाण्याची स्वीकारली।
सिद्धार्थानं सोडून जाण्याची शिक्षा स्वीकारल्या, पण तो असं का बसला काही कळत नाही. जेव्हा बिंबिसार राजा त्याच्याकडे गेला आणि बिंबिसाराने ओळखलं की अरे हा माझ्या मित्राचा मुलगा आहे. सिद्धोधन राजा माझा निचिऱ्यान मेहवची असे जवळजवळ 18 पंथ पडले होते. त्याच्यामुळे बुद्धाचं वाटोळं झालं होतं. नीट लक्षात घ्या, बुद्धाचं काय झालं होतं, पूर्ण वाटोळं. बुद्ध राहिलाच नव्हता तत्वानी. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा धम्म घेण्यापूर्वी आणि देण्यापूर्वी सगळ्यात मोठी काळजी घेतली बाबासाहेबांना. बाबासाहेबांनी पहिली एक गोष्ट महत्वाची केली, ते हे पहा म्हणले, मी धम्म देताना आणि घेताना मी लिहिलेल्या 22 प्रतिज्ञा मी ग्रहण करणार आहे आणि देणार आहे. आणि जेव्हा चंद्रमणींनी त्या 22 प्रतिज्ञा पाहिल्या, त्यातल्या 5 प्रतिज्ञा म्हणजे जहराची गोळीच आहे, विषाची गोळीच आहे. पहिल्या 5 प्रतिज्ञा म्हणजे गोळीच आहे, अशी गोळी, हायर अँटीबायोटिक. किती गोळी घेतला ताप आलाच पाहिजे, आणि ताप आला का दुसऱ्या दिवशी नीट झालंच पाहिजे, अशी गोळी. तर पहिल्या 5 प्रतिज्ञा बघा तुम्ही, आता आपण वाचणार आहोत. पहिल्या 5 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी काय केलंय हे लक्षात घ्या. आणि शेवटच्या क्षणाला शेवटच्या 21व्या प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब म्हणतात की आज माझा नवा जन्म होत आहे असे मला वाटते. 22 प्रतिज्ञेमध्ये आहे बरं हे, आज माझा नवा जन्म होत आहे. तुम्ही कधी विचार केला का, जे बाबासाहेब पुनर्जन्माला मानत नाही, जे बाबासाहेब ते कर्मकांडाला मानत नाही, तो बाप आपला असा का म्हणावा, का म्हणावा? त्याचं कारण हे आहे, कारण हे आहे की जर तुम्ही म्हणता दुसरा जन्म आहे तर आम्हाला माहित नाही, पण माझा आज नवा जन्म आहे, कारण मी आता बुद्धाकडे आलेलो आहे. कोणाकडे आलोय? बुद्धाकडे आलोय. आणि बुद्धाकडे गेल्याच्या नंतर माणसांचा नवीन जन्म असतो, तो विचाराचा असतो, तो मेंदूचा असतो, तो हृदयाचा असतो, तो काळजाचा असतो. कारण बुद्धाकडे आल्याच्या नंतर मेंदू बदलतो, काळीज बदलतं, भाषा बदलती, वागणं बदलतं बुद्धाकडे आल्याच्या नंतर. म्हणून बाबासाहेबांनी पहिली काळजी ही घेतली की 22 प्रतिज्ञा. आणि दुसरी काळजी बाबासाहेबांनी घेतली, दुसरी काळजी बाबासाहेबांनी घेतली की आता चंद्रमणीजी, तुमचा जसा भिक्खू संघ आहे, मला आज अभिमान का वाटला किशोर, की तुमच्याकडे महिलांचं प्रमाण जास्त आहे सुनीताताई, म्हणून मला अभिमान वाटला. तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की मी हा धम्म घेतोय, परंतु देताना तुमचा कसा आहे, भिक्खू संघ आहे. आतापर्यंत भिक्खू संघाने काय केलं मला त्याच्यावर बोलायचं नाही असं बाबासाहेब म्हणतात. आता काय केलं हे जर सांगितलं तर तुम्ही सेपरेट त्याच्यावर व्याख्यान आहे की भिक्खू संघाने धम्माचं कसं पद्धतीने वाटोळं केलेलं आहे. आता ते जाहीरपणे बोलण्याची आवश्यकता नाही. सगळेच वाईट आहेत अशात नाही, चांगले पण आहेत. पण ज्यांनी वाटोळं केलं ते फार भयान वाटोळं केलेलं आहे धम्माचं. आणि मग बाबासाहेब म्हणतात की जसे तुमचा एक संघ आहे भिक्खू संघ, तो धम्माचा प्रचार करतो, तसं चंद्रमणीजी माझे 2 संघ असतील, एक उपासक संघ आणि एक उपासिका संघ. तुमचा जो समावेश झालाय ना आता, तो उपासिका संघाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी करून दिलेला आहे. तिसरी गोष्ट बाबासाहेब म्हणाले, हा धम्म देताना आणि घेताना मला तिसरी काळजी ही घ्यायची की सगळ्यात महत्वाचं, माझा समाज 5000 वर्षापासून गुलाम आहे. 5000 वर्षापासून तो विषाचे घोट पितोय, 5000 वर्षापासून तो मार खातोय, 5000 वर्षापासून तो मेलेल्याचं खाऊन जगतोय, 5000 वर्षापासून तो गावातील लाकडं फोडतोय, 5000 वर्षापासून डुंगणाला बोराटीची काठी आणि थुंकी जेलीत फिरतोय, 5000 वर्षापासून त्याच्या सावलीचा विटाळ पाळला जातोय. बनतेजी, त्या खेडेगावात आता धम्म मी इथे घेतोय नागपुरात, पण उद्याला खेडेगावात केज तालुक्यातल्या, भूम तालुक्यातल्या, कुठल्या कळंब तालुक्यातल्या किंवा इकडे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर इकडच्या खेडेगावात जर तिथल्या एखाद्या माणसाला दीक्षा द्यायची असेल तर हा भिक्खू तिथं जाऊ शकत नाही. म्हणून आजपासून मी असा आदेश देतो की आता इथून पुढे दर एकाला दीक्षा द्या. झाला ना मार्ग मोकळा आपला, आहे का गरज आता? म्हणजे बाबासाहेबांनी हा धम्म देताना 3 काळजी घेतलेली महत्वाची. आपल्याला ह्या 3 काळज्या कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे देण्यापूर्वी बाबासाहेबांनी सगळ्यात महत्वाचं काम केलं. बाबासाहेबांनी हे काम केलं की आतापर्यंत जे जे धर्म बाबासाहेबांनी अभ्यासले त्या प्रत्येक धर्माला त्यांचा एक ग्रंथ होता, प्रत्येक धर्माचा एक ग्रंथ होता. आता आपला ग्रंथ तसं पाहिलं तर कोणता आहे? नाही, म्हणजे बुद्धाचा धम्म ग्रंथ कोणता माहिती आहे तुम्हाला? त्रिपिटक.
विनय पिटक, अभिधम्म पिटक आणि सुत्त पिटक 3 आहेत. त्याचे परत उपग्रंथ 15 पडतात, म्हणजे 15 ते 45 ग्रंथ परत वेगळे आहेत, त्याच्याकडे जात नाही मी. बाबासाहेब जेव्हा असं म्हणतात की ते धम्म जे ग्रंथ आहेत ते त्रिपिटकातले, ते पालित आहेत. माझ्या लेकरांना मुळात शिक्षणच नाही, त्यांना पाली कधी येणार? म्हणून मला माझ्या लेकरांची व्यवस्था करावी लागेल. आणि म्हणून जगात बुद्ध समजलेला एकच माणूस आहे, त्याचं नाव आहे बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर. बुद्ध समजलेला आणि बुद्धाचं अनुकरण केलेला, इथल्या उघड्या नागड्या लेकरांना भाकरी देणारा, त्यांना कपडे देणारा, शिक्षण देणारा, मेंदू बळकट करणारा, जीभ बळकट करणारा जगात असा एकही माणूस नाही. तो भारतात आहे आणि त्याचं नाव आहे बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की उद्याच्या या लेकरांना मी आता धम्म दिलाय, यांना मी धम्म दिलाय, पण धम्म देण्यापूर्वी यांना सगळ्यात महत्वाचं काम करावं लागेल, ते म्हणजे यांना धम्माचं एक नियम आणि नियमावली बुकलेट द्यावं लागेल, एक पुस्तक द्यावं लागेल, एक ग्रंथ द्यावा लागेल. आणि म्हणून मरणाच्या दारात असताना सुद्धा आपल्या बापानं कोणता ग्रंथ लिहिला? बुद्ध आणि त्यांचा धम्म. हे आपल्याला पहिले लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपला आजला आणि बुद्धाच्या जन्मापासून तर महानिर्वाणापर्यंत जगात एकही ग्रंथ उपलब्ध नाही. तो आपल्या भारतात आहे आणि तो आपल्या बापानं लिहिलाय. आणि तो ग्रंथ जपण्यासाठी आणि माणसाला पुन्हा जवळ करण्यासाठी आपल्या बापानं आपल्याला एक संस्था दिली. त्या संस्थेचं नाव आहे भारतीय बौद्ध महासभा. हे लक्षात घ्या. म्हणजे किती काय काय आयडिया केली बापाने आपल्या, कसं तुम्हाला दिले हो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा लिहिताना बाबासाहेबांनी 11 उद्देश लिहिलेत. 11. तुम्हाला काय सांगू, ते 11 उद्देश जर तुम्हाला सांगितले ना तर तुम्ही असं म्हणाल आजचे पदाधिकारी कामच करत नाहीत. तसं बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कामच करत नाही असं तुम्ही म्हणणार. कारण त्याच्यात जे सांगितले ना आपल्या बापाचं बुद्धानं सांगितलं ना आपल्याला, बुद्धानं तर सांगितलं की नाही. मी मागा तो सांगितला तो की त्यानं मला मारलं, त्यानं माझा अपमान केला, त्यानं मला शिव्या दिल्या, असं ज्याच्या अंतःकरणात राहतं तो कधी सुधरत नाही. बरं, कारण काय होतं, गढूळ पाण्यात किती वेळ तुम्ही चांगलं पाणी टाकणार, गढूळच होणार ते. तेव्हा चांगलं पाणी वापरायचं, ग्लास धुवून काढा मग पाणी होता. आपल्याकडं काय झाले, ग्लास धुतलाच नाही, आपला ग्लास धुतलाच नाही, त्याच्यामुळे माझ्या मनातला तुमच्याबद्दलचा तिरस्कार गेलाच नाही. बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं ना, खरं तर मी जवळजवळ नाही म्हटलं तरी 84 पासून भारतीय बौद्ध महासभेत आहे, 1984 पासून. परंतु मला जो धम्म समजला त्यावेळेच्या लोकांकडनं, त्यावेळेला भाऊसाहेब गायकवाड होते, बनसोडे साहेब होते, मामासाहेब सोनवणे होते, बीबी कांबळे होते, ही त्या टायमाची मोठी बडी मंडळी. आणि त्यांच्याबरोबर मी शेंबडा पोरगा, या समीक्षा एवढा असेल मी, एवढाच पोरगा मी, LLBच्या पहिल्या वर्षाला शेंबडाच पोरगा, गावातून आलेला पोरगा मग किती शहाणा असणार आहे हो. ज्याला नीट पायजमा घालता येत नाही असं पोरगा, आम्ही पायजम्यावरती होतो, पायजमा घालूनच आपण शिकलेलो आहे. पण त्यावेळेला मला जो धम्म समजला, माझी खात्री आहे बापूसाहेब माने, खात्री आहे की आपल्या शहरातल्या पार अगदी बोटावर मोजणे इतके लोक सोडून पदाधिकाऱ्यांना हा धम्मच कळाला नाही. कारण ते एवढा द्वेष करतात एकमेकाचा, एवढा द्वेष करतात, एवढी नावं ठेवतात. उदाहरण सांगतो तुम्हाला. किशोर आणि मी जेव्हा भरपूर काम करत होतो तेव्हा एका पदाधिकाऱ्याने, आता ते लाईव्ह चालले बरं का तरी सांगतोय, तेव्हा एका पदाधिकाऱ्याने मला सांगितलं, सर तो किशोर 1 नंबरचा बावळाट आहे. म्हणलं बरं. तो फलाने आमच्या लोकांबरोबर असतो. म्हणलं बरं. आणि नेमकं काय झालं, त्या टायमाला मी भारतीय बौद्ध महासभेबरोबर काम करणार म्हणून बुद्ध जयंती साजरी करत होतो ना पुतळ्यावर. मग इकडून या बाजूने रथ येणार होता. आता रथ या बाजूने आल्यामुळं नेमकं काय झालं, ते तुमचा चौक जो आहे ना, संतोषी माता सोडल्यानंतर असा चढ लागतो, तिथं चौक आहे, तिथे नेमकं काय झालं की भोसले अण्णांनी रथ अडवला. भोसले अण्णा आपले
या शहराचे प्रथम उपमहापौर, त्यांनी रथ अडवला, बुद्धाला फुलं वाहिले, दर्शन घेतलं, मलाही फुलं दिले आणि रथ पुढे गेला. तो एका पदाधिकाऱ्याने पाहिला आणि तो म्हणला लगेच, काय म्हणला मूर्खपणा आहे बागुल सर, अहो त्या माणसाचा आणि बुद्धाचा काय संबंध आहे, तुम्ही त्या किशोरचा ऐकलं बाळवटपणा केला. झालं भाऊ. नंतर त्यांनी दुसरी आयडिया काय केली माहिती का, सांगतो किशोर आता, सोडून द्या आता जुनं आपलं. नंतर त्यानं अशी आयडिया केली की बरोबर किशोरला माझ्यापासून तोडला, असा तोडला की त्याला डायरेक्ट अध्यक्ष करून टाकला. अध्यक्ष केला, किशोर खुश, ओके चला. आणि नंतर जेव्हा त्याचा कार्यकाल संपत आला पदाधिकाऱ्याचा, तेव्हा त्यानं पुन्हा किशोरवर बाजू उलटवली. अरे हा नालायकच पोरगा आहे. परत सांगतो मला, नाही सर ते मी म्हणतो तसं तो नालायकच येतो. आपण म्हणलं तुम्ही तर त्याला अध्यक्ष बनवलं, नाही ना म्हणलं बनवलं, पण ते चुकीचं पोरग आहे. आणि आता परत जेव्हा समतेचं राज्य करायचं, तुम्ही सांगा ना मला. मी त्यावेळेला किशोरला सांगत होतो, म्हणजे जाहीरपणे बोलायचो, आणि किशोरला मान्य येते की मी असं म्हणायचो त्यावेळेला 15 वर्षापूर्वी की बागुल सरांचा उत्तराधिकारी बोलणारा पोरगा जर तयार कोण होत असेल तर तो किशोर आहे. हे त्यावेळेला मी बोलत होतो. यांना नेमकं तेच खटकलं. उद्याला जर यांनी किशोरला जर उभं केलं, चला हे म्हातारं होईल, पण पोरग म्हणजे पोरं तयारच करतोय, हे विष कधी संपवायचं. काय गंमत आहे, काय गंमत आहे पा. आणि नको त्याला, ज्याला धम्म समजला नाही, ज्याला काही अकलीचा तपास नाही, जे व्यवहार करतात, व्यवसाय करता करता धम्म समजून घेण्याचं काम करतात, समजला मुळीच नाही, त्यांना अध्यक्ष बनवलं. आता ते अध्यक्ष काय होते, कसं होतं, कोणाच्या व्यक्तीवरती मला टीका करण्याचा तो अधिकार नाहीये. परंतु धम्म जाणणारी माणसं, धम्म समजून घेणारी माणसं आणि धम्माला जागणारी माणसं ही जोपर्यंत जिवंत आहे, आपण त्यांच्याकडे दिलं पाहिजे. पदाधिकाऱ्यांना एवढं कळालं पाहिजे लायक कोण आणि नालायक कोण. नालायक म्हणजे शिवीनाया, नालायक लायक नाही असा, लायक म्हणजे ओके, हे समजलं पाहिजे. आणि कुठलीही संस्था चालवताना, आपला बाप काय सांगतो, जर संविधान चांगलं चालवायचं असेल, देशाचं संविधान जर चांगलं चालवायचं असेल, कारण हे देशाचं संविधान या देशातला 140 कोटी लोकांना भाकर देण्याची व्यवस्था करते, ते जर चांगलं चालवायचं असेल तर सत्ताधारी जो पक्ष आहे तो मनमानी करायला नको, म्हणून विरोधी पक्ष हा सच्चा असला पाहिजे आणि चांगला असला पाहिजे, तेव्हाच लोकांचा कल्याणकारी मार्ग मोकळा होतो. मग भारतीय बौद्ध महासभेत म्हणते असं का, अध्यक्ष सांगेल तेच आणि हे सांगेल तेच. दिले ना बापाने परवानगी आम्हाला, शहाणपणा आला पाहिजे ना आमच्यात, काय येत नाही. म्हणून आता विठ्ठल नगर मधून सुरुवात क्रांतीला झाली, म्हणून विठ्ठल नगर मधून क्रांतीला सुरुवात झाली. आपल्याला क्रांती वेगळी करायची, आपल्याला मन बदलवायची, मन, मेंदू आणि मनगट घडवायची. मनगटाची ताकद वापरायची नाही, पण मनाची आणि मेंदूची वापरायची. मनगटाची ताकद पेनासाठी वापरूयात, मनगटाची ताकद पेनासाठी वापरू आणि मेंदूची ताकद माणसं घडवण्यासाठी वापरू. ते जर नाही घडवलं तर फार मोठा तोटा आपल्याला होऊ शकतो. एक उदाहरण तुम्हाला देतो. आपल्या संस्थेत जर एखादं पद नसेल तर तो माणूस कामच करत नाही. पद असल्याच्या नंतर भरपूर काम करतो. कसं करतो ते मी सांगत नाही, पण जेव्हा पद जातं तेव्हा तो कामच करत नाही. काय गंमत आहे होई, धम्म आहे ना. आणि बागुल सर तो 24 तास काम करतोय, त्यांना तेच जड होतं. हे कसं काय 24 तास काम करते, त्याला आहे का नाही घरदार. अरे आहे, सगळंच आहे ना, बायको आहे, पोरग आहे, कार्ड आहे, मी काय कसं काय नाही माझ्याकडे, सगळंच आहे ना, आहे ना, सगळं आहे. पण याही वयात हे काम का करतो. आपल्या बापाने एक शब्द वापरलाय, बापूसाहेब, आपल्या बापाने एक शब्द वापरलाय, कुठे, आग्र्यामध्ये. कारण त्यावेळेला बाबासाहेबांनी 11 लोक पाठवली बाहेरच्या देशात शिक्षणासाठी,
की जर मी बाहेरच्या देशातलं शिक्षण घेऊन जर एवढा शहाणा झालोय, तर मला मदत करण्यासाठी, हा समाज बदलवण्यासाठी बाबासाहेबांनी 11 लोक पाठवली. कशासाठी? मदत होईल म्हणून, उच्च शिक्षणासाठी. हे हरामखोर उच्च शिक्षण घेतलं आणि परत बाबासाहेबांकडे आले नाहीत रे, आले नाहीत. त्यातला एक इतका बेईमान झाला, मेला तो. नंतर त्याचा पोरगा, त्याच्या पोराने आपल्या बापाची मुंबईची वास्तू आंबेडकर भवन पाडून टाकलं. इतके गद्दार झाले बाबासाहेबांशी, हे लक्षात घ्या. एवढे गद्दार झाले बाबासाहेबांशी. आणि म्हणून त्या दिवशी बाबासाहेब असं म्हणालेत आग्र्याच्या भाषणात की पढे लिखे लोगों ने मुझे धोका दिया. मी शिकलो. मी माझ्या अंतःकरणाला प्रश्न विचारतो की उद्या मरताना मला असं नको वाटायला की मी शिकलेला होतो पण बाबासाहेबांसाठी काही काम करू शकलो नाही. बाबासाहेबांचा तो शब्द मला मरेपर्यंत खोटा करून दाखवायचा आहे की नाही, हे बापा, बागुल नावाचा असं एक कार्ट आहे का जे मरेपर्यंत तुझा शब्द पाळणार आहे, मरेपर्यंत बेईमान होणार नाही, म्हणून हे काम करतोय. मला बापाशी बेईमान व्हायचं नाही म्हणून हे काम करतो. 2014ला आपल्या धम्मरथाचं उद्घाटन भीमराव आंबेडकरांनी केलं. आणि त्यावेळेला मी असं म्हणालो भाषणात, गायकवाड साहेब, त्यावेळेला एक शब्द वापरला मी. शब्द काय वापरला माहितीये? की जर उद्या भारतीय बौद्ध महासभा जेव्हा भीमराव आंबेडकरांच्या हातामध्ये येईल तेव्हा बागुल सर त्यांच्या हाताखाली काम करील. हा शब्द वापरला आणि त्यावेळेच्या पदाधिकाऱ्यांना घाम फुटला. जर बागुल सर इन झाले, जर आतमध्ये आले तर आम्हाला बाहेर पडावं लागेल, कारण हा प्रचंड बुद्ध मांडतो, हा प्रचंड खरं बोलतो आणि हा प्रचंड काम करतो. आम्हाला तर करताच येत नाही, कारण आम्हाला याची त्याची उत्सापाती करण्यात आणि त्याला पाडण्यात आणि त्याला चढवण्यात आणि त्याला रगडण्यात याच्यातच वेळ चाललाय. आपल्या संस्थेचं वाटोळ आपण कोणी केले? आपल्या संस्थेचं वाटोळ बाहेरच्यांनी केलं नाही, आपणच केले. चला परत एकदा त्या संस्थेला सावर, कारण आपला बाप म्हटलाय लेकरांनो पुढे जा, पण पुढे गेल्याच्या नंतर पाठीमागे वळून बघा. झोपडीचा वासा तुटायला लागलाय, झोपडीवरचं गबाळ गेले, झोपडी गळायला लागली. आणि गळत असताना जर तू पुढे जात असतील तर पाठीमागचं काय, ज्याला इतिहास समजला नाही, ज्याला इतिहास माहित नाही, जो इतिहास समजून घेत नाही, तो इतिहास घडवणार नाही. आपण त्या बापाची लेकरं आहोत, इतिहास समजून घेणारी माणसं आहोत. आणि म्हणून आपल्या बापानं जे सांगितले त्या मार्गानं आपण जाणं अत्यंत गरजेचं आहे. कोण नावं ठेवते, कोण काय करते याच्याकडे कधी जाऊ लक्ष देऊ नका. भगवान बुद्धांनी 4 गोष्टी मला सांगितल्यात, म्हणजे कानात नाही येऊन सांगितल्या, पुस्तकात सांगितल्यात. भगवान बुद्धांनी 4 गोष्टी सांगितल्यात की हे पहा, म्हणले तुम्ही एखादं काम करत असताना तुम्हाला 4 प्रकारची माणसं आडवी येतील. पहिला माणूस ज्याला ह्याच्यातलं काहीच कळत नाही तो एक आडवा येऊ शकतो. दुसरा माणूस ज्याच्याकडे पैसा आहे पण अक्कल नाही तो एक आडवा येऊ शकतो. तिसरा जो आहे ज्याच्याकडे अक्कल आहे पण पैसा नाही तोही आडवा येऊ शकतो. आणि चौथा जो हा अत्यंत घातक असतो, त्याला फक्त एकच काम असतं दिवसभर की फक्त आणि फक्त लोकांना नावं ठेवायचे आणि त्याचा प्रचार करायचा. भगवान बुद्ध असं म्हणतात, तुम्ही या 4ही लोकांच्या प्रश्नाला जर उत्तर देत बसलात तर केवळ उत्तर देणे हाच तुमचा कार्यक्रम होईल. तुमचं टार्गेट लांब जाईल, तुमच्यापासून दूर जाईल. म्हणून बागुल सरांनी कधीही कोणी काय बोलतं हे सगळं येतं बरं, कानावर येतं. पण बुद्ध असं म्हणतात ते असं जे का बोलतात ते अज्ञानी आहेत. त्यांचं काम ते करतात, माझं काम मी करतो. मला हे माहित आहे की इथल्या आईला, इथल्या लेकरांना, इथल्या बापाला झोपेतून उठवण्याचं काम मी करतो. त्याचं बोट माझ्या बापाच्या हातात देतो, जेणेकरून माझा बाप त्यांना कुठे घेऊन जाईल? बुद्धाच्या सम्यक राजवाड्याकडे घेऊन जाईल. आणि एकदा बुद्धाच्या सम्यक राजवाड्याकडे गेलात तर मैत्री, करुणा, शील या सगळ्याच गोष्टी आपण नक्की शिकू. दुसरं काय हो धम्मामध्ये? धम्म दुसरं काय नाही. म्हणून बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक आपल्या बुद्धाच्या जीवनशैलीला धर्म नाव नाही दिलं, धम्म दिलं. कारण धर्मामध्ये बकरे कापले जातात, धर्मामध्ये
पाप पुण्य असतं, धर्मामध्ये स्वर्ग नरक असतो, धर्मामध्ये याला गाड त्याला गाड असतं, धम्मामध्ये केवळ नीतीचा शिलमार्ग असतो. तो शिलमार्गाने जर आपण गेलो तर निश्चितपणे आपल्याला विजय प्राप्त होतो. मला झालाय, मला दररोज बुद्ध भेटतो, मला दररोज बुद्ध भेटतं, मी दररोज बुद्धाला भेटतो. काय म्हटलं मी? दररोज मला बुद्ध भेटतो, मी बुद्धाला दररोज भेटतो आणि दररोज नवीन शिकतो. मी आजही किती शिकलो याच्यापेक्षा मी आजही शिकतो आहे, अजूनही शिकतो आहे. तुम्हाला माहित नसेल, मी शेंबड्या पोराकडनं सुद्धा शिकतो, कारण एखादी गोष्ट त्याला येते ती मला येत नाही, तो माझा गुरु आहे. जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये विद्यार्थी आहे, ही भावना जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात आहे, तोपर्यंत तुमच्याकडे विनय आहे. कारण विद्या ही विनयानं शोभते, गर्वाने नाही. माझ्याकडे विनय आहे, मी तथागतांचा उपासक आहे, म्हणून मी विनयानं ते काम करतो. या पुढच्या काळामध्ये, परत सांगतो, या पुढच्या काळामध्ये जर तुम्ही धम्मापासून बेईमान झालात, तर तुम्हाला निवडून मारण्याचे प्रोग्राम इथे तयार झालेले आहेत. म्हणून असं म्हणूच नका की ही गोष्ट आपल्याकडे होणार नाही. ठोके आणि गायकवाड, पुणे महानगरपालिकेत 27 वर्ष रमाईचा पुतळा सडत पडला होता. माहिती आहे सगळ्यांना? 27 वर्ष रमाईचा पुतळा सडत पडला होता आणि शिवाय तो चुकलेला होता. चुकल्यानंतर, रमाईचा पुतळा चुकल्याच्या नंतर त्याचं काय करायचं असतं? पाठवायचा असतो आणि दुरुस्त करायचा असतो. 27 वर्ष तो पुतळा जेव्हा मला एका कार्यकर्त्याने दाखवला, म्हणलं बघा सर, गोडाऊनमध्ये रमाईचा पुतळा पडाय, अशा गाणीत खूप लांब होता तो पुतळा पाहिला, टचकन डोळ्यात पाणी आलं की माझ्या आईचा पुतळा अशा पद्धतीने जर इथे राहत असेल, माझी आई कोण होते? आणि त्यावेळेला पुण्यातले 17-18 कार्यकर्ते तयार केले. सुनीता, 6 महिने मी पुण्यात राहत होतो. इथून जायचो भाकर बांधून, पुण्यात राहत होतो. बाबासाहेब आंबेडकरांचं मालधक्क्याचं हे आहे ना, त्याच्या खाली मी तिथं ऑफिस केलं होतं. आणि त्या काळात मी सगळ्यांना घेऊन, पुण्यातल्या सगळ्यांना घेऊन, कारण पुण्यातल्या सगळ्यांनी सांगितलं जर बागुल सर असतील तर 100% इथे पुतळा होईल. रमाईचा जगातला पहिला, जगातला म्हणतोय मी, रमाईचा जगातला पहिला 9.5 फुटाचा पुतळा आज वाडिया कॉलेजच्या समोर बसवलेला आहे तुम्ही. शिवाय जर तुम्ही आंबेडकर सृष्टी पाहिली, पुणे स्टेशनची आंबेडकर सृष्टी जर पाहिली, विचारा त्यांना पुणे महानगरपालिकेला की ही सगळी आंबेडकर सृष्टी कोणी तयार केली, त्याचंही उत्तर बागुल सरच येईल. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी ती सृष्टी तयार करत असताना जवळजवळ 16-17 चित्र आहेत, तैलचित्र आहेत, ते मुरलचे, आणि ते मी बनवलेत कशामध्ये? गन मेटलमध्ये. साध्या मेटल नाही वापरला राजू, गन मेटलचं आयुष्य असतं 650 वर्ष. ती तिथं बसवलेले. आपल्या इथे जेव्हा ती तयार व्हायची होती भीमसृष्टी, तेव्हा चंद्रकांता ताईने नगरसेविका असताना, आणि त्यावेळेला आमदार बनसोडे होते, आताही तेच आहेत, त्यावेळेला त्यांनी सांगितलं का या पुतळा बनवण्याची जी समिती आहे, त्या समितीमध्ये तज्ञ इतिहासकार म्हणून आणि माहिती असणारा माणूस म्हणून बागुल सरांची निवड व्हायला पाहिजे. निवड केलीही, पण मला कधीच बोलवलं नाही. शेवटी तयार झाल्याच्या नंतर मग कळालं की आज भीमसृष्टीचं उद्घाटन आहे. हे कोण करतं? बाहेरच्यांनी केलं का? आणि नंतर त्या सृष्टीवर काय आले? परत बापूनेच पाहिले ना, बापूनेच आक्षेप घेतला काय काय चित्रांवर. अरे, एखादं चित्र आपल्याला जेव्हा उभं करायचं ना, ते तुमच्यासाठी नसतं, उद्याच्या लेकरांसाठी असतं. उद्याच्या लेकरांसाठी मी विनंती करतो परत की जेव्हा आपल्याला रमाईचं इथं हे बनवायचंय, तर तिथे रमाईच्या जीवनावरती काही म्युरल्स असावेत. ते कमीत कमी 20 तरी असावेत. रमाईच्या आयुष्यावरती 20 तरी असायला पाहिजेत. तुम्हाला पुढचं सांगतो, ते जे म्युरल बनवले ना पुण्यातले, ते 3.5 कोटीचे. किती? 3.5 कोटीचे. आणि इतिहास तज्ञ म्हणून माझं जे मानधन आहे हे 5 लाखाचं होतं. मला सांगायला अभिमान वाटतो, त्या नगरपालिकेमध्ये माझं पत्र आहे बापू, की मला एकही पै मानधन नको, पण मी सांगेल तसा माझा बाप मला उभा करू द्यात.
शेवटी माझ्या पद्धतीनेच केलं. जा एकदा पहा. आणि इथल्या याच्यावर तर सगळंच हे चाललेलं आहे. म्हणून गायकवाड, टोके, उद्याला जर समजा रमाईचं स्मारक होत असेल तर ती माझ्यासारख्याचे आनंद काय सांगू तुम्हाला. काळीच फुटेल त्या दिवशी, माझं मरेल एखाद वेळेस, एवढा आनंद मला होईल. पण हे काम करा, एक काम करा, तिथे कमीत कमी रमाईचे 20 ते 22 25 म्युरल्स लागले पाहिजेत. कारण एक म्युरल पाहिलं, 1 2 3 4 असं जर पाहिलं तर पहिल्यापासून तर शेवटपर्यंत अख्खी रमाई समजली पाहिजे. अशा पद्धतीचं म्युरल्स न वाचणाऱ्या माणसाला, ज्याला वाचता येत नाही, तो जरी त्यांनी पाहिलं तरी त्याला कळलं, अरे रमाईने हे केलं, पुढे हे केलं, मग लग्न झालं, मग ते भाकरी, मग ते यशवंताचा जन्म, मग ते पोरं मेले, मग तो राजरत्न मिळाला, तो असं झाला, हे सगळं दिसू द्या त्याच्यातून. तेव्हा आपल्या आईचं महात्म्य इथल्या लोकांना कळेल. आणि त्या सृष्टीत गेल्यानंतर, जसं आंबेडकर सृष्टी पाहिल्याच्या नंतर भाऊ स्मरण पावतात, ताकद निर्माण होते. माझ्या रमाईची सृष्टी पाहिल्याच्या नंतर तिथून येताना काळीज गलबललं पाहिजे, बाहेर येताना डोळ्यातनं अश्रू आले पाहिजे. आणि आईने आपल्या पुराला, आईने आपल्या लेकीला पुन्हा रमाई शिकवली पाहिजे, आपल्या लेकाला बाबासाहेब शिकवलं पाहिजे, एवढी साधी अपेक्षा आहे. आणि त्याचं काम जे आहे, त्याचं जे सृष्टीचं जे काम आहे ते जमलंच तर मला त्याच्यात सामावून घ्या. नाही तर मी तुमच्याबरोबर तसाही आहे, असाही आहे जिवंत. तोपर्यंत या मेंदूचा उपयोग करून घ्या. ज्या दिवशी आता 60 ओलांडली, सांगता येत नाही आणि टपून येते. बागुल सरांना कसं संपायचं हे टपून येत. बरं, रथावर मी उघडपणे जातोय, सांगता येत नाही. आता इथून पुढे काय होईल सांगता येत नाही. माझं प्रत्येक भाषण कदाचित शेवटचं असेल असं मी म्हणतो, सांगता येत नाही. आहे जिवंत तोपर्यंत निश्चितपणे रमाईची सृष्टी होणं गरजेचं आहे. आणि तिथं ती म्युरल्स करताना निश्चितपणे विचार घ्या, रमाईचं सारं आयुष्य तुम्हाला सांगेल, ती त्या चित्रात उतरलेलं असेल. आणि चित्र पाहिल्याच्या नंतर माझे लेकरं बदलतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो. नमो बुद्धाय, जय भीम.